करिअर मंत्र. हॅलो फ्रेंड्स, आजच्या युववाणीच्या करिअर मंत्र या कार्यक्रमात मी गायत्री गरुड तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आणि आमचे कार्यक्रम तुम्ही नियमितपणे ऐकता हे मला माहितीच आहे, पण तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आमच्यापर्यंत तुम्ही जरूर पोहोचवा. मित्रमैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात आपण उदय लोखंडे सर यांच्याशी केलेली बातचीत ऐकली. त्यांनी आपल्याला उद्योजकता या विषयावरती मार्गदर्शन केलं. मित्रमैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात त्यांनी आपल्याला व्यवसायामध्ये असलेले समज, गैरसमज किंवा व्यवसाय सुरू कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि एखादा उद्योग सुरू करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, या सगळ्याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली. मित्रांनो, या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकू शकाल. तर उद्योजकता याविषयी आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुमचं युववाणीच्या करिअर मंत्र या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर, आपण मागच्या आठवड्यात व्यवसायातले गैरसमज किंवा व्यवसाय सुरू कसा करायचा, परत उद्योजकता म्हणजे नेमकं काय, कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर सर, आज आपल्या कार्यक्रमामध्ये व्यवसायासाठी वेगवेगळी क्षेत्र कोणती आहेत याबद्दल माहिती घेऊयात. बरोबर आहे, ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण व्यवसायाचा तो सुरुवातीचा पाया आहे. आणि हा पाया पाहत असताना सुरुवातीला उद्योग व्यक्ती किंवा व्यवसाय कशा प्रकारचा करू शकतो हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं. तर उद्योग व्यवसायामध्ये प्रामुख्यानं 3च प्रकार पडतात. पहिला आहे उत्पादन उद्योग. उत्पादन उद्योग याचा अर्थ एखाद्या वस्तूवरती किंवा कच्च्या मालावरती प्रक्रिया करून तो वापरण्यायोग्य बनवणं, ह्याला उत्पादन उद्योग असं म्हटलं जाईल. सेवा उद्योग दुसरा आहे सेवा उद्योग. या सेवा उद्योग याचा अर्थ कुठलीही वस्तू निर्माण केली जात नाही, पण असणाऱ्या गोष्टीवरती काम केलं जातं आणि ती वापरण्यायोग्य गोष्ट बनवली जाते. आणि तिसरा प्रकार असतो व्यापार उद्योग. याच्यामध्ये एकाकडून तयार वस्तू घ्यायची, ती दुसऱ्याला विकायची आणि हे विकत असताना मध्ये त्याचा तो मार्जिन जो आहे तो ठेवत असतो. म्हणजे कुठलाही विचार उद्योगाच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की उत्पादन, तो उद्योग जो आहे तो उत्पादन उद्योगात तरी मोडतो, सेवा उद्योगात तरी मोडतो किंवा व्यापार उद्योगात तरी मोडतो. आणि त्या दृष्टिकोनातून व्यावसायिकानं किंवा ज्याला व्यवसाय उद्योग चालू करायचा आहे त्यानं ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण कुठल्या क्षेत्रातला उद्योग व्यवसाय चालू करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. हे विचार करत असताना पहिल्यांदा मी सांगितलं, पहिल्यांदा आपली चर्चा झाली याच्यावरती, तर बाबा नेमकं त्याच्याकडं पर्यावरणाशी संबंधित असणारे घटक कुठले आहेत, व्यक्तिगत घटक त्याच्याकडे कुठले आहेत याचा विचार करायला पाहिजे. त्याच्याचबरोबर त्यानं आपल्याकडे सवयी कशा आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला आवडीचं क्षेत्र जो आहे तो निवडू शकतो. अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये व्यवसाय उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात, पण प्रामुख्यानं आता मी जे क्षेत्रांच्या बद्दल चर्चा करणार आहेत हे सर्वसामान्य आणि सगळीकडे यूज होतील, उपयोगी पडतील अशा पद्धतीची क्षेत्र आहेत. उद्योग व्यवसायासाठी पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे अॅग्रिकल्चर, शेती क्षेत्र. 80% उद्योग व्यवसाय जर बघितले आपण तर ह्या शेतीशीच निगडीत असणारे आपल्याला दिसून येतील. त्यामुळं अनेक उद्योग, प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आपल्याला शेतीशी निगडीत असणारे करता येऊ शकतील. आधुनिक शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेंड्स येऊ लागलेले आहेत. जसं की पर्यटनाचा व्यवसाय आज शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉप्युलर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीनं शेती तंत्रज्ञानानं युक्त असे कितीतरी व्यवसाय या शेतीवरती चालत असलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं क्षेत्र मी प्रामुख्यानं सांगेन ते म्हणजे ऑटोमोबाईलचं क्षेत्र. हेही क्षेत्र अत्यंत विस्तृत असं आहे. ऑटोमोबाईलमध्ये गाडी तयार करण्यापासून गाडी वापरल्यानंतर त्याचं सर्व्हिसिंग करणं इथपर्यंतचे अनेक व्यवसाय उद्योग
त्या व्यक्तीला करता येऊ शकतील. त्यानंतर आजचा अजेंड्याचा विषय तो म्हणजे ब्युटी केअर. आज प्रत्येक व्यक्तीला वेगळं दिसावं, वेगळं राहावं, वेगळं वागावं अशी इच्छा असते आणि त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्ती आज आपल्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये जागृत झालेला दिसून येतो. म्हणजे या ब्युटी केअरमध्ये सुद्धा खूप मोठे उद्योगाची संधी त्या ठिकाणी लपलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नवीनच एक भारतामध्ये म्हणूया पूर्ण की नवीन एक ट्रेंड येऊ लागलेला आहे, तो म्हणजे करिअर गायडन्सचा ट्रेंड. पूर्वी असं काही नव्हतं. आज करिअर गायडन्स, आज पालक एवढे जागृत झालेले आहेत आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा मुलाच्या भविष्याच्या बाबतीमध्ये. त्यांना प्रत्येक वेळेला आपल्या मुलानं कुठले क्षेत्र निवडावं, आपण आपल्या मुलानं कुठल्या भागामध्ये जावं याचा त्यांना अभ्यास हवा असतो किंवा त्याची माहिती त्यांना हवी असते. त्यामुळे करिअर गायडन्स देणाऱ्या लोकांचं आज मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे करिअर गायडन्स वेगवेगळ्या पद्धतीनं, करिअर याचा अर्थ जीवन जगण्याचा मार्ग, म्हणजे व्यक्तीनं कुठलं काम करावं हे ठरवलं जातं. तर तो करिअर गायडन्सच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं क्षेत्र आज उपलब्ध आहेत. त्यानंतर मीडिया क्षेत्र अतिशय नावारूपाला आलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत त्याची वाढ झालेली आहे आणि हजारो लाखो लोक दररोज त्याच्यामध्ये ऍड झाले तरी चालतील असं एक मोठं क्षेत्र नवीन पिढीसाठी हे मीडियाचं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यासोबत एज्युकेशन हे फील्ड पूर्वीपासून हॉटकेक सारखं आहे. अनेक प्रकारचे कोर्सेस, अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आज मार्केटमध्ये येऊ लागलेले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम जे आहेत ते बदलू लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे, वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम चालू करण्याच्या दृष्टिकोनातून हे एज्युकेशन फील्ड हे एक अतिशय चांगलं नवउद्योजकांना असलेलं माझ्या दृष्टीनं वाटतं. त्यानंतर फूड प्रोसेसिंग आहे, अॅग्रिकल्चरशी निगडीत आहे, परंतु केवळ फूड प्रोसेसिंग हा वेगळ्या पद्धतीनं विचार ह्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. फूड प्रोसेसिंगमध्ये वेगवेगळे युनिट आपल्याला अगदी टॅमॅटो केचप करण्यापासून, जॅम जेली तयार करण्यापासून मोठमोठ्या पिकल्स आहेत, वेगवेगळ्या चटण्या आहेत. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये काम जे आहे ते करता येऊ शकतं. लोकसंख्या मोठी आहे, लोकांची मागणी जास्त आहे. त्यांना रुचणारं, त्यांना आवडणारं, त्यांचं मन जिंकेल असं प्रोडक्ट बनवलं की निश्चित तुमच्या वस्तूची विक्री किंवा प्रोडक्टची विक्री होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून फूड प्रोसेसिंग हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर तंत्रज्ञानावर आधारित असणारे अनेक उद्योग व्यवसाय आज येऊ लागलेले आहेत. तर त्याचाही विचार एक नवीन क्षेत्र म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शहरांची संख्या वाढू लागली आणि शहरांच्या संख्येबरोबरच लोकांचं मुक्या प्राण्यांच्या बद्दल असणारं प्रेम वाढू लागलं. म्हणून पेट्स म्हणजे डॉगची सेवा सुविधाच्या सर्व्हिसच्या संदर्भामध्ये अनेक व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा तो एक क्षेत्र त्या ठिकाणी खुलं झालेला आहे. नंतर रिअल इस्टेट सारखा व्यवसाय आहे, उद्योग आहे. ते एक अत्यंत मोठं असणारं असं क्षेत्र उद्योजकांसाठी व्यवसाय आहे. ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याला असं वाटतं की मला भांडवल नाही, अशा लोकांच्यासाठी तर हा अत्यंत चांगला असणारा हा असा व्यवसाय आहे रिअल इस्टेटचा. कारण याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे असं नाही, दुसऱ्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती व्यवसाय करता येणारा असा हा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यानंतर सिक्युरिटी, आज शहरं वाढलेली आहेत, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटीचं क्षेत्र एक मोठं नवीनच निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सेवा उद्योग, हा सेवा उद्योगामध्ये बँकिंग सेवा आहेत, इन्शुरन्स सेवा आहेत, गाड्या आहेत, त्यामुळे गाड्यांच्यासाठी असणारा वेगळा असा इन्शुरन्स आहे. त्याचबरोबर अनेक सेवा, कुरिअर सेवा आलेल्या आहे, ऑनलाईन मोठ्या प्रमाणात बिझनेस चालू झालेला आहे. त्याच्यामुळे कुरिअरचं मार्केट डिमांड जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. ह्या अशा पद्धतीनं सेवा असणारे, त्या सेवेला लिमिट नाही, अनलिमिटेड व्यवसाय उद्योग या सेवा क्षेत्रामध्ये करता येऊ शकतात. त्यानंतर आता नवीन एक आलेला होम बेस्ड बिझनेस आहेत. घरगुती घरात बसून काम करता येऊ शकतील, ऑनलाईन काम करता येऊ शकतील, असे सुद्धा व्यवसायाचं एक क्षेत्र नवीनच आपल्याला निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय व्यक्तीला निर्माण करता येऊ शकतो. अनेक वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन एक्सपोर्ट करता येऊ शकतं, इम्पोर्ट करता येऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय उद्योग जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकते. ट्रॅव्हल एक नवीनच अतिशय बहारदार असं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे. लोकांची फिरण्याची आवड वाढलेली आहे. गव्हर्नमेंटनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये
किंवा तीर्थक्षेत्र म्हणा किंवा इतर क्षेत्रांचा विकास करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस अतिशय उत्कृष्टपणे वाढलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सेगमेंट येतात, अनेक विभाग येतात आणि त्या प्रत्येक विभागामध्ये वेगळ्या माणसांची गरज लागत असलेली आपल्याला दिसून येतं. मॅन्युफॅक्चरिंग हा पूर्वीपासून असणारं क्षेत्र आहे. विविध पद्धतीच्या वस्तू आपण त्यामध्ये तयार करू शकतो. त्यानंतर आणखी एक नवीन विकसित झालेलं क्षेत्र म्हणजे आजचं मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग. मार्केटिंगमध्ये सुद्धा मार्केटिंग म्हणजे ऍक्च्युली काय आहे की वस्तू निर्माण झाल्यापासून, वस्तू उत्पादित झाल्यापासून ग्राहकाच्या हातात वस्तू पडेपर्यंत मधली जी कामं सगळी करायची असतात ती मार्केटिंगमध्ये येतात. मग त्याला प्राइजिंग असेल, लेबलिंग असेल, पॅकिंग असेल, या अनेक गोष्टी आणि या प्रत्येक गोष्टीसाठी माणसं लागतात. त्याचे प्रत्येकाचे वेगळे व्यवसाय निर्माण होऊ शकतात. ऍडव्हर्टायझिंगचे मीडिया आज बदललेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ऍडव्हर्टाईज होऊ शकते. त्यामुळे तिथं सुद्धा मोठी संधी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर ऑइल आणि गॅसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय उद्योगाची संधी आज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. फॅशन आणि स्टाईल आजच्या तरुण पिढीचं नवीन मंत्रच झालेलं आहे. फॅशनकडे लोक खूप आकर्षित झालेले आहेत, स्टाईलकडे आकर्षित झालेले आहेत. त्यामुळे तो एक अतिशय चांगला बिझनेस आहे. त्याचबरोबर स्पोर्टला सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये वाव निर्माण झालेला आहे. अनेक लोक स्वतःचं जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच करिअर म्हणून या स्पोर्टला निवडत असलेले आपल्याला दिसून येतं. त्याच्याच बरोबर सीझनल बिझनेस हा एक भारतीय संस्कृतीचा अतिशय चांगली देणगी म्हणता येईल उद्योग व्यवसायाला. सीझननुसार उद्योग व्यवसाय जे आहेत ते बदलत जातात आणि काही लोक ह्या सीझनमध्ये सुद्धा किंवा वेगळ्या सीझनमध्ये वेगळ्या पद्धतीचं काम, आता दिवाळी आली तर दिवाळीसाठी वेगळ्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय, त्यानंतर मे महिन्यामध्ये ख्रिसमस येईल त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय, अशा पद्धतीनं सीझन जसाही बदलेल तशा पद्धतीनं उद्योग व्यवसाय जे आहेत ते बदलत असलेले दिसून येतं. तर प्रामुख्यानं हे इमर्जिंग एरियाज म्हणू आपण, इमर्जिंग एरियाज ऑफ बिझनेस असं आपण यांना म्हणू शकतो. तर हे सगळे उद्योग क्षेत्रामध्ये व्यक्ती ह्याच्यामध्ये पदार्पण करू शकतो. सर, मला असं विचारायला आवडेल की हल्ली आपण बघतो सगळं इंटरनेटचं युग आहे. सगळं जे काही काम चालतं ते सगळं कम्प्युटरवरती, इंटरनेट थ्रू. तर ऑनलाईन बिझनेस अशा प्रकार असू शकते का संधी? आहे, खूप चांगली संधी आहे. आज व्यवसाय उद्योगामध्ये तरुण उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं हा व्यवसाय निर्माण झालेला आहे. 24 तास चालू असणारं दुकान म्हणजे हा ऑनलाईन बिझनेस आहे. म्हणजे तो करणारा झोपलेला असेल तरी त्याचा बिझनेस मात्र कॉम्प्युटरच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून चालू असतो. त्याचबरोबर ह्या व्यवसायानं बाउंड्रीज सुद्धा क्रॉस केलेल्या आहेत. म्हणजे त्याला मर्यादा नाही, अमर्याद कुठल्याही भौगोलिक क्षेत्रामध्ये हा बिझनेस जो आहे तो होऊ शकतो. खूप मोठी संधी आहे. अतिशय कमी पैशामध्ये योग्य पद्धतीनं काम केलं, एखादं चांगलं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि ज्यांना वस्तू विकायच्या आहेत अशा लोकांना जर एकत्रित केलं आणि त्या वस्तू स्प्रेडअप केल्या, त्या वस्तू त्या वेबसाईटवरती टाकल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी येऊ शकते. आणि हा खूप मोठा बिझनेस म्हणजे ज्याचं इंटरनेट आहे, जो सॉफ्टवेअर तयार करतो त्याला व्यवसाय निर्माण होतो, जो हे सांभाळतो त्याला व्यवसाय निर्माण होतो, ज्याला वस्तू विकायच्या आहेत त्याला तो व्यवसाय निर्माण होतो, ज्याला वस्तू डिलिव्हरी करायच्या, पोचवायच्या आहेत त्याला तो व्यवसाय निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीनं अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोजगार जे आहेत ते आज त्या उद्योगातून निर्माण होत असलेले दिसून येतात. आणि आता संख्या देखील वाढते आणि जेवढी संख्या वाढत आहे तेवढे त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी जास्त येऊ लागलेली आहे. प्रोफेशनल ते चांगले बनत आहेत आणि चांगल्या पद्धतीच्या सेवा, घरपोच सेवा लोकांना आज मिळू लागलेल्या आपल्याला दिसून येतं. हो. तर सर, महिला उद्योजकांसाठी काय काय, कोणत्या कोणत्या संधी आहेत? बरोबर आहे. महिला उद्योजक आज तसा जर विचार केला तर उद्योजकामध्ये फरक नसतो. कुठलाही व्यक्ती काम करतो तो उद्योजक असतो, मग ते महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या. पण भारतीय समाज जीवनामध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये थोडासा फरक पूर्वीपासून केला जात असल्यामुळं महिला उद्योजक ही एक नवीन संकल्पना आज अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे महिलांनी वेगळ्या पद्धतीनं काम करावं, कारण थोडंसं विचार केला नैसर्गिकरित्या निसर्गानंच महिलांना वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचे व्यवसाय, उद्योग याच्याही बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं त्यांनी थोडंसं काम करावं. किंवा भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं महिलांनी घरचं काम करावं, पुरुषांनी घराच्या बाहेरचं काम करावं, अशा पद्धतीची जी संस्कृती रूढ आहे, तर त्या रूढ असणाऱ्या संस्कृतीला अनुसरून महिलांनी उद्योग चालू करावेत, छोटे मोठे का असोनात.
आता पूर्वीचा जर महिलांच्या उद्योगांचा ट्रेंड जर बघितला आपण तर आपलं असं लक्षात येईल की महिला पूर्वी पिकोफॉल लावणं, ब्युटी पार्लर, ड्रेस शिवणं हेच व्यवसाय उद्योग करत होते. पण आज जर बघितलं तर अनेक व्यवसाय उद्योग ह्या महिला उद्योजकांसाठी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतील. काही उदाहरणादाखल मी आपल्याला या ठिकाणी महिला घरात बसून कशा पद्धतीनं व्यवसाय उद्योग जे आहेत त्या करू शकतील किंवा कोणकोणते उद्योग व्यवसाय जे आहेत ते करू शकतील याची माहिती मी आपल्याला देतो. नक्कीच. त्याच्यामध्ये आता हे घरातच बसून करायचे असल्यामुळं, महिलांशी निगडीत असल्यामुळं, महिलांना त्याचं नॉलेज असल्यामुळं हे व्यवसाय ह्या महिला चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतील अशी मला शाश्वती वाटते. त्याच्यामध्ये मसाल्याचा उद्योग आहे, त्यानंतर पापड उद्योग आहेत, हात कागद तयार करण्याचा उद्योग आहे, खडू उत्पादन आहे, आटा चक्कीचा व्यवसाय आहे, इडली तयार करणं, चकली तयार करणे, आवळा चहाचा आहे, त्यानंतर सोया दूध पनीर उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यानंतर महिला मिनी कॉल सेंटर चालू करू शकतात. काजू सरबत आहे, आवळा सरबत आहे, गादी तयार करण्यासारखा व्यवसाय आहे, मोजे तयार करण्यासारखा व्यवसाय आहे. असे अनेक व्यवसाय त्या ठिकाणी महिलांना उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतील. चिंच पावडर तयार करणं, मँगो ज्यूस तयार करणं, सुके अंजीर तयार करणं, ऑफिस फाईल्स तयार करणं, पोहे प्रकल्प, विमा व्यवसाय सेवा, टॉफी निर्मिती, काजू प्रक्रिया उद्योग, फरसाण निर्मिती, बेकरी उद्योग, हरभरा डाळ तयार करणं, कापूरवडी, बिंदी इत्यादी अनेक व्यवसाय आपल्याला सांगता येतील की ज्या महिला घरात बसून काम करू शकतील. फक्त महिलांना या ठिकाणी मला सांगणं अपेक्षित वाटतं की महिलांची इच्छा अशी असते की आम्ही घराच्या बाहेर पडणार नाही आणि आमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो घरातल्या घरात बसून चालावा. पण एक खरी माहिती त्यांनी करून घेणं गरजेचं आहे, तरच त्या उद्योग व्यवसायामध्ये येऊ शकतील. ती माहिती अशी आहे की कुठलाही या जगामध्ये असा व्यवसाय नाही की जो उंबऱ्याच्या आत बसून चालेल. थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागेल, लोकांच्या मध्ये मिसळावं लागेल, लोकांना माहिती द्यावी लागेल. त्यावेळेलाच तुम्हाला तुमचा व्यवसाय योग्य पद्धतीनं चालू करता येऊ शकेल, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. आपण हल्ली बघतो की महिलांचे बचत गट वगैरे असतात, तर त्यामधून पण त्या करत आहेत हळूहळू. बरोबर. महिलांनी या बचत गटांच्या माध्यमातून त्यांना संधी आहे, कारण कुठल्याही एकटा महिलेनं उद्योग व्यवसाय करायचं म्हणलं की तिला कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम असतो, आत्मविश्वासाचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं महिला जर एकत्रित आल्या आणि त्यांनी जर ते एकत्रित येऊन अशा पद्धतीचा उद्योग व्यवसाय करायचं जर ठरवलं तर निश्चितपणे त्यांना यश सुद्धा मिळू शकतं आणि त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं चालू शकतं. सामुदायिक पद्धतीनं काम केलं जातं, त्यावेळेला सगळ्यांची एनर्जी तिथे येते, सगळ्यांची बुद्धिमत्ता तिथे येते आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं काम त्या बचत गटांकडून होईल यात संशय घेण्याचं कारण नाही. निश्चितच तशा पद्धतीनं होऊ शकतं. आणि काळाबरोबरच महिलांमध्ये खूप सुधारणा पण झाल्यात आणि ती एक सक्सेसफुल बिझनेसमॅन पण होऊ शकते. अगदी 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 बरोबर आहे, कारण महिलांचा तो हक्क आहे, अधिकार आहे. आणि हल्लीच्या मी आता मुली बघतो त्यावेळेला त्यांच्याकडचं जे स्पिरिट आणि त्यांच्याबद्दल स्वतःबद्दलचा असणारा आत्मविश्वास बघितला की निश्चितच असं वाटतं की ह्या महिला पुढे जाऊन निश्चित काहीतरी करू शकतील, स्वतःला प्रूव्ह करू शकतील, स्वतःचा ब्रँड जो आहे तो निर्माण करू शकतील. पण काही काही घरांमध्ये आपण बघतो की घरातले बिझनेससाठी सपोर्ट करत नाहीत एवढा, तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? निश्चितच माझं कळकळीची विनंती आहे पालकांना की आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. पालक भ्रमात आहेत, आपली मुलं शिकतील, त्यांना नोकऱ्या लागतील आणि आपलं कुटुंब चालेल, ही परिस्थिती आता राहिलेली नाही. इंडस्ट्रीची जर परिस्थिती जर बघितली तर तिकडे आता 5 दिवसाचा आठवडा झालेला आहे, लोकांना काढून टाकण्यात येतं कामावरनं. अशी बऱ्याच परिस्थिती आज मार्केटमध्ये गंभीर झालेली आहे. माझं पालकांना एवढं इच्छा असेल की मुलाला काय आवडतं, थोडंसं त्याची आवड बघा, त्याचे छंद बघा आणि थोडंसं त्याला स्वातंत्र्य द्या. कारण व्यवसाय उद्योगामध्ये धाडस लागतं आणि धाडस करण्यासाठी कुणाचा तरी पाठीवर आधार असावा लागतो किंवा पाठीवर थाप असावी लागते. ती जर थाप घरच्यांची जर मिळाली तर तो निश्चित तरुण मुलगा जो आहे तो चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि निश्चितपणे ह्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकेल. फक्त अजून एक मला तरुणांना, ह्या निमित्तानं तरुणांना सुद्धा एक मेसेज द्यावासा वाटतो की मुलांनी किंवा तरुणांनी शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमाला महत्व द्यावं.
कारण जगाचा नियम असा आहे की शारीरिक कष्टाला मोल कमी मिळतं, बौद्धिक कष्टाला मोल जास्त मिळतं. व्यक्तिक आज बघताना आपण असं पाहतो की मानेच्या खाली म्हणजे खांद्याच्या खाली नटण्या मुरडण्याचा किंवा त्याच्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्ती करतोय, पण खांद्याच्या वर जिथं डोकं बुद्धी आहे तर त्या बुद्धीसाठी व्यक्ती आज कुठल्याही पद्धतीचा खर्च करत नसलेला आपल्याला दिसून येतो. आज दिवाळीचे दिवस आहेत, 2000चा ड्रेस घेण्यासाठी घरात मुलगा तो रडत असेल, पण मला 200 रुपयाचं पुस्तक घ्या असा हट्ट तो मुलगा कधी करताना दिसत नाही. हीच परिस्थिती मुलांनी, तरुणांनी विचार करून बदलली पाहिजे. आपली बौद्धिक क्षमतेचा विकास कसा होईल, आपल्याला अनेक माहिती कशा मिळतील, आपल्याची निर्णय क्षमता कशी वाढेल, आपली कॅपॅसिटी ज्याला म्हणतो, कॉम्पिटन्सी म्हणतो, आत्मविश्वास ज्याला म्हणतो, तो कसा वाढेल, अशासाठी आवश्यक असणारं ज्ञान, बौद्धिक ज्ञान हे आपण घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वाचणं खूप आवश्यक आहे आणि वाचाल तर वाचाल हे पूर्वीपासून म्हणत आलेलं आहे. तोच मला संदेश तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही निश्चितपणे चांगली पुस्तकं घ्या, चांगली पुस्तकं वाचा, तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि दृष्टिकोन बदललं तर तुमच्यासाठी तुम्हाला जग देखील बदललेलं दिसून येईल. खूप छान मेसेज दिलाय तुम्ही युवकांना आणि तुम्ही आमच्या दोन्ही भागात खूप छान माहिती सांगितली, उद्योजकता याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व युवक मित्रमैत्रिणींतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.